4:12 पण अजूनपर्यंत काही आपल्याला ऑर्डर लागली नाही आहे. जर मी पे आउटच्या सेक्शनमध्ये दाखवतो आहे तर 0 ऑर्डर्स दिसत आहेत. 0 ऑर्डर्स, ऑर्डर लागली नाही आहे. होऊ शकते की 1-2 मिनटामध्ये लागेल, नाही तर होऊ शकते की अर्ध्या एक तासानंतर लागेल. व्हायला काही होऊ शकतो. आपण काय करायचं, वाट बघायची. मी घरीच आहे, ही माझी बाल्कनी है ना. ऑर्डर का इंतज़ार रहेगा, जल्दी जल्दी लगो. मॅकडीची ऑर्डर, हां समोर मॅकडी. आणि ऑर्डर आपल्याला लागली आहे 4:35 म्हणजे बरोबर अर्ध्या तासाने ऑर्डर लागली आहे. त्याला घेऊन जायचं आहे खांदा कॉलनीमध्ये. तर मी जातो आणि ड्रॉप करतो. ऑर्डर लागली आहे ओरियन मॉल पिझ्झा हटची, जो की इथून जवळपास 2.5 किलोमीटरचा पिकअप आहे. लेट्स गो फॉर ओरियन मॉल. काय केलं पाहिजे या ऑर्डरचं, 3 किलोमीटरचं पिकअप आहे आणि 11.5 किलोमीटरचा ड्रॉप आहे. हॉटेल श्री साई, ही नक्कीच इथली ऑर्डर असणार. हिरानंदानी नक्कीच. आणि ही ऑर्डर ॲक्सेप्ट करून मला पूर्ण दिवसामध्ये रिग्रेट फील झाला की ही ऑर्डर मी का ॲक्सेप्ट केली. नसते ॲक्सेप्ट केली तर बरं झालं असतं. बट बघा ब्लॉग पूर्ण समजेल की नक्की काय सीन झालं आहे ते. आज मला वाटलंच होतं की ही ऑर्डर हिरानंदानीचीच असेल, कारण 11 किलोमीटर तेच आहे. त्याच्या पुढे तर आय डोंट नो की पण मी तर हिरानंदानीच्या पुढे गेलो नाही कधी. पलसपे फाटा आहे हां, आणि हा हॉटेल साई पूजा हा इथे. 2 मिनटं लागतील ऑर्डर भेटायला. जायला जवळजवळ पाऊण तास लागेल, कारण फुल ट्रॅफिक आहे. एकदा कोणगाव क्रॉस केलं ना तर मला ट्रॅफिक लागणार नाही. कोणगावच्या इथेच प्रॉब्लेम आहे. आणि मागाशी पिझ्झा हटची जी ऑर्डर लागली होती ना, ती पण कोणगावचीच लागली होती. अरे यार हे काय. हां, तर टोटल किलोमीटर 11.33 किलोमीटर आणि पिकअप होता 2.53 किलोमीटर. म्हणजे लिटरली 14 किलोमीटरचे दिले किती, 116 रुपये. आणि कुठं आले बघा, या बिल्डिंगमध्ये होतं, या इथे होतो. आता परत चला 11.5 किलोमीटर एमटी, म्हणजे लिटरली 40 किलोमीटरचे 200 रुपयाचे अर्निंग. ले बेकार भाई, ले बेकार. पनीर रियल मटका बिर्याणी 3289 ऑर्डर ID, पिकअप इन 34 मिनिट्स. आणि बिग ऑर्डर आहे, 1 मोर रायडर असाइन होतं भाई. 34 मिनिट अगोदरच 4 वाजता लॉग इन करून ऑलमोस्ट 7 वाजले. 6:49 200 रुपयाची अर्निंग. गाडी 50 किलोमीटर चालली आहे. एकदम थूवाली अर्निंग नाही आतापर्यंत. तर मी असं वरती टाक ना, बॅगेमध्ये बस हे कर. हां, तर या ठिकाणी रेस्टॉरंटवाल्याने ना लांबडा असा बॉक्स दिला होता. ते बोलले की या बॉक्समध्ये घेऊन जा. मटका हंडी होती, जवळपास 6 मटका हंडी होती आणि एक रायडरकडे होती. म्हणजे जवळपास 7 मटका हंडी होती. आणि आम्हाला समजतच नव्हतं की आम्ही 2 रायडर हा ऑर्डर घेऊन तरी कसा जायचा. मग शेवटी तो बॉक्स फोडला, माझ्या बॅगेमध्ये सगळे मटके ठेवले, त्याच्या याच्यामध्ये एक मटका ठेवला आणि आम्ही गेलो ऑर्डर डिलेवर करायला. ही ऑर्डर डिलेवर करायला लिटरली 1 तासचा टाईम लागला आहे. एकदम फालतूगिरी चालू झाली आहे. 1 2 3 4 ऑर्डर झाले आहेत. 4 वाजल्यापासून लॉग इन आहे. 4 5 6 7 3 तासामध्ये आपले 234 रुपये. तासाच्या हिसाबाप्रमाणे ठीक आहे, पण किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे नाही, बरोबर नाही आहे. थोडंसं टायमिंग खराब चाललं आहे. मी झोमॅटो केलं आहे बंद, म्हणजे शिफ्ट 12 वाजेपर्यंत बुक आहे त्याच्या. 10 वाजलेत आता, दिसतं 10 वाजलेत. पण मी रॅपिडो मारतो आहे. कारण असं आहे की रॅपिडोचं असं आहे ना, तुम्हाला जी एरियामध्ये तुम्हाला जायचं आहे तुम्ही जाऊ शकता, आणि बाकीचं ऑर्डर तुम्ही उचलली नाही तर काय फरक नाही पडत. आता याच्यात जस्ट आधी मला आहे ना बेलापूरची ऑर्डर लागली होती, मी नाही उचलली, ती कॅन्सल होऊन गेली, म्हणजे ऑटोमॅटिकली स्किप झाली. आणि दुसरी आता लागली आहे खारघर सेक्टर 40ची.
तर तिथे मी आता जाईल. पाठीमागं रेस्टॉरंट आहे, ऑर्डर बनतं आहे आणि याच्यामध्ये वेटिंग टाईम पण भेटतो. झोमॅटोमध्ये असं भेटत नाही. आणि आज खरंच यार माझा मूड लय म्हणजे लय बेकार झाला. आज कामावरती नीट लक्ष पण होत नाही. गेल्या खड्ड्यात आरामात चिल होऊन काम करायचं. 12 वाजेपर्यंत रॅपिडो मारणार आहे. बघू आज किती अर्निंग होते रॅपिडोमध्ये. एकदा टाईम चेक करा, 11:58 आणि अर्निंग जी आहे 8 वाजल्यापासून मी रॅपिडो हे करतो आहे. म्हणजे मध्ये मध्ये चालू मध्ये मध्ये बंद असं करत होतो. 302 रुपयाची रॅपिडोमध्ये अर्निंग झाली आहे. ठीक आहे. ही लास्टवाली ऑर्डर आहे ना, ह्याच्या 45 मिनटं लागले. त्याच्यामुळे 30 रुपयाची ऑर्डर 40 रुपयाला भेटली. तर ठीक आहे. आणि झोमॅटोमध्ये जर बघायला गेलं तर झोमॅटोमध्ये पण 300 रुपयाच्या आसपासच अर्निंग आहे आपली. इथे इनकम्प्लीट गिग्स वगैरे गेले. 338 प्लस 332 टोटल किती होतात? 338 पाऊस आला यार. 338 प्लस 332 670 रुपयाची अर्निंग. आणि बाईक चालली आहे आपली 94 किलोमीटर, 94.6 किलोमीटर. आज तर बाई किलोमीटरकडे लक्ष पण नको द्यायला आणि अर्निंगवरती लक्ष नको द्यायला, कारण आज माझा माइंडसेट पण चेंज झालेला. जी हिरानंदानीची ऑर्डर लागली होती ना, तर त्याच्यामुळे माझा एवढा माइंडसेट खराब झाला की लिटरली मी झोमॅटो डायरेक्ट लॉग ऑफच केला. मला हे नाही समजलं की याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण पडतो. पण ठीक आहे. रॅपिडोचं सीन कसं आहे की रॅपिडोच्या बद्दल एक डेडिकेट मी एक व्हिडिओ बनवेल, हिंदीमध्ये बनवेल. माझा असा प्लॅन आहे. कधी बनवेल, का बनवेल, कशासाठी बनवेल ते त्याच व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तेवढंच. मला कंटाळा आला आहे, माझा डोकं दुखतं आहे. मी जवळजवळ 8-9 वाजता घरी येण्याचा प्रयत्न करत होतो, पण मी विचार केला की आपण किती माइंडसेट अजून किती खेचू शकतो हे मला बघायचं होतं. पण आपलं आहे बऱ्यापैकी आहे. मी 12 वाजेपर्यंत कंप्लीट केलं म्हणजे केलं. 8 तास काम केले आणि 8 तासामध्ये 670 रुपयाची अर्निंग आहे. पण आपली गाडी जवळपास 94 किलोमीटर चालली आहे, म्हणजे 150 रुपयाचं पेट्रोल जास्तच गेलं.